माझं नाव शिल्पकार केतन पद्माकर कुटले। माझा इथे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये एक्झिबिशन चालू आहे प्रतिबिंब नावाचा। 11 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरपर्यंत या कालावधीमध्ये हे एक्झिबिशन चालू असणार आहे। ते नॅचरल ग्रेन्स आहे। हो का? ते आपण बनवू नाही शकत। हां, हे तुला दगडात मिळालं म्हणजे तू खूप छान काम केलंयस की तू नॅचरली ज्या गोष्टी तुला अवेलेबल झाल्या आहेत त्याच्यात तू तो चेहरा केलायस। साईन्स आहेत त्याचा तू छान उपयोग केलाय, चेहऱ्यावर एक भाव आलाय त्याच्यामुळे। तिचे डोळे आणि तो पूर्ण एकंदरीत त्याचं सगळं ते एस्थेटिक खूप सुंदर जमलंय। ब्लॉकमधून आपण काम केलं की फक्त कन्सेप्टिव्ह काम आहे की कासव म्हणजे आपण जास्त वर्ष जगतो, ओल्डेस्ट म्हणून बोलू शकतो तसं जुन्या गोष्टी जपावं। लहान मुलात आपण आपले बालपण बघतो, काही गोष्टी आपल्याला आठवतात की आपण काय केलं। ओके, सो मग तुझ्या आयुष्यात आलेले काही गोष्टी प्रसंग आहेत ते प्रतिबिंबाप्रमाणे तुला दिसत आहेत इकडे। हो, मला सांग, तुझ्या या एक्झिबिशन्समध्ये सगळे स्कल्पचर आहेत आणि मला आवडलेलं एक स्कल्पचर आहे इकडे, त्याविषयी सांग। आता आपण आल्यावर आपण बघणारच आहोत की पूर्ण रिअलिस्टिक वर्क आहेत। त्याच्यामध्ये काही ठिकाणी टेक्स्चर म्हणजे जे दगडातून जसं निर्माण होणारे टेक्स्चर आहे ते, किंवा मातीमधून जे टेक्स्चर निर्माण होतो त्या सगळ्यांचा प्रकार इथे दिसून येणार आहे तुम्हाला। आणि त्याच्यामध्येतून वेगळं काम म्हणजे एक असं काम आहे हे जे मला आवडले ते। हां, मला याविषयी सांग। तर हे काम असं आहे की हा म्हणजे कामाचा पुढची पायरी म्हणू शकतो आहे ना, जेणेकरून म्हणजे आता इथून वेगळ्या कामाला थोडी सुरुवात होऊ शकते असं या कामातून दिसतंय। त्यामुळं आता या प्रोसिजरने कसं काम होतील ते आता पुढे बघूया। मला सांग, हा जो स्कल्पचर आहे, हे जे स्कल्पचर आहे ह्याला एक फोर्स आहे आणि तू म्हणालास की हा दगड ॲज इट इज तसा तुला मिळालेला आहे। सांग मला, ह्याच्या तुला हा दगड दिसला असेल तेव्हा तुझ्या डोक्यात काय आलं? जेव्हा हा दगड दिसला ना तेव्हा त्याला समोरून थोडीशी स्पेस होती आणि पूर्ण फोर्स होता त्याला, त्याच्यामुळे मला ते समोरचे तेवढे चौकोनात फक्त एकच चेहरा दिसत होता आणि त्याच्यामागे असं एक